आज मी मस्त अशी मोठी पापलेट फ्राय तयार करणार आहे आणि पापलेटचं कालवण, ते कालवणसुद्धा अगदी चविष्ट होतं आणि असं एकदम घट्टसर झालेलं आहे आणि चवीला छान अप्रतिम लागते. ही अगदी अप्रतिम अशी डिश तयार करणार आहे. तर ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी दोन मोठी मोठी पापलेट आणलेली आहेत. हा एक पापलेट आहे तो साधारण 1 किलो असेल एवढा आहे आणि हा थोडा कमी आहे त्याच्यापेक्षा आणि एवढी फ्रेश आहेत की त्याच्यावर खवलंसुद्धा आहेत. मी सुद्धा पहिल्यांदाच बघितली अशी पापलेट, कारण का सगळी अशी खवलं भरलेली आहेत पूर्ण पापलेटला आणि एकदम अशी कडक आहेत आणि फ्रेश आहेत. किती मोठा आहे, एकदम असा मोठा आहे पापलेट. तर मग आज मी ह्याची फ्राय आणि कालवण तयार करणार आहे आणि दोन्हीसुद्धा एकाच रेसिपीमध्ये दाखवणार आहे, फ्राय आणि कालवणचे. आता पापलेट आहे ते मी कापून घेणार आहे आणि ह्या दोन्ही पापलेटमध्ये अंडंसुद्धा आहे. आता कापून घेणार आहे मी. हे साईडचे कल्ले वगैरे आहेत ते काढून घ्यायचे. खवलं आहेत ती काढून घेणार आहे. एकदम पापलेट फ्रेश असल्यामुळे ह्याला खवलंसुद्धा भरपूरच आहेत आणि ती अशी काढून घ्यायची. ही अशी खवलं निघालेली आहेत. तर खवलं काढून झालेली आहेत. आता इथून पहिला डोक्याचा भाग आहे तो कट करून घेणार आहे, पण इथे अंडा आहे म्हणून सावकाशच व्यवस्थित कट करून घेणार आहे. तर इकडनं थोडं कट करून घेते. पापलेटमध्ये अंडंसुद्धा किती मोठं आहे. इतकं मोठं अंडं निघालेलं आहे. अशा आता तुकड्या पाडून घेणार आहे मी कापून. सगळ्या आता कापून घेते. तर पापलेट आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इकडे मी ह्याची फ्राय करणार आहे आणि इकडे कालवण करणार आहे. फक्त ही पापलेटची जी डोकी असतात त्याचंच कालवण करून घेणार आहे आणि ही डोकी आहे ती मधून अशी कापून घेतलेली आहेत. अशीच कापून घ्यायची, मग ते कालवणामध्ये चव छान लागते. मसाले वगैरे व्यवस्थित त्याच्यामध्ये लागतात. पापलेटचं कालवण तयार करणार आहे, त्याच्यासाठी वाटण टाकणार आहे त्या कालवणामध्ये. तर इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी किसून, एक टोमॅटो आहे, थोडीशी कोथिंबीर आणि आलं घेतलेलं आहे. तर मिक्सरला बारीक करून घेते. तर 1 चमच हळद घालून घेणार आहे. आणि
इथे मी थोडी कोथिंबीर, आलं आणि लसूण मिक्सरला जरा बारीक केलेलं आहे. चवीनुसार मीठ, एक चमच घरगुती मसाला, अर्धा चमच मिरची पावडर, थोडं चिंचेचं पाणी, आता कालून घेणार आहे मसाले. तर मसाले आहेत ते तुकड्यानं सगळे लावून झालेले आहेत. आता मी जरा 15 मिनटं तरी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. मसाले ते छान असे मुरतात आणि त्याची चव छान लागते. म्हणून निदान किती जरी घाई असेल तरी 10 ते 15 मिनटं जरा फ्रीजरमध्ये ठेवलं ना मसाले लावून मच्छीला तर चव छान लागते. आता मी फ्रीजरमधून मच्छी काढलेली आहे. छान मसाले छान मुरलेले आहेत. तर आता फक्त मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. कारण कायची स्किन असते ते एकदम पातळ असते, मग मसाले छान त्याला लागण्यासाठी थोडंसं फक्त तांदळाचं पीठ कोटिंगसाठी लावणार आहे. थोडं आता तांदळाचं पीठ लावायचं आणि ते तेल गरमच झालेलं आहे. गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे. आता ही मच्छी आहे ती फ्राय पॅनमध्ये ठेवलेली आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करून फ्राय करून घ्यायची आहे. आणि ही फ्राय तयार होते तोपर्यंत मी कालवण करून घेते. फ्राय आहे ती उलट करून घेते. मस्त झालेली आहे खालून आणि स्लो फ्लेमवरच करायची एकदम. इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल आता गरम झालंय, त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे. आणि ती फोडणीमध्येच हळद घालून घेणार आहे. अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे. लसूण कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं तेलामध्ये. लसूण आहे ते कुरकुरीत झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये वाटण घालून घेते आणि वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे. ही पापलेटची डोकी आहे ती घालून घ्यायची आहेत. आणि त्यात कोलंबीसुद्धा मी घेतलेली आहे. 1-2 कोलंबी असेल मिक्स तर ते कालवण छान होतं, म्हणून 2 मी कोलंब्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर इथे मी 2 चमच घरगुती मसाला घालून घेणार आहे. जेवढं कालवण करणार आहे त्या प्रमाणानुसार मसाला घातलेला आहे.
इथे चवीनुसार मीठ, तर इथे मी कच्चा आंबा घालणार आहे चिंचेच्या ऐवजी. तर सध्या आंब्याचं सीझन चालू आहे. वाट्याचा आंबा घालून घेतलेला आहे आणि आंबा घातलं तर काळवणाला चवसुद्धा छान लागते आणि रंग बदलत नाही. चिंच जरा घातल्यानंतर थोडासा असं डार्क कलर येतो, पण हा कलर छान दिसतो काळवणाचा. तर जेवढं काळवण पाहिजे तेवढं पाणी घालून घेते आणि झाकण ठेवून देणार आहे. तर झाकण ठेवून देते, 5 मिनटं झाकण ठेवायचं, मग काळवण तयार होईल. तोपर्यंत आता इकडली फ्रायसुद्धा तयार झालेली आहे, मस्त झालेली आहे फ्राय. तर ही फ्राय आहे ती काढून घेते आणि दुसरी फ्राय टाकून घेते. पापलेटचं कालवण आहे ते तयार झालेलं आहे. असं मस्त छान असं घट्टसर झालेलं आहे आणि चवीलासुद्धा छान लागतं हे कालवण. मस्त त्याची वाससुद्धा छान येतो. गॅस बंद करून घेते. तर राहिलेली फ्रायसुद्धा मी मच्छी होती ती टाकलेली आहे, ही अंडी, आणि आता उलट करून घेते. पापलेटची फ्राय आणि पापलेटचं कालवण. तर ही आजची चविष्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.